15 जानेवारी 2025 रोजी लष्कर दिनानिमित्त केंद्रीय रक्षा मंत्री राजनाथ सिंह यांच्या सूचनेनुसार महाराष्ट्रातील शिवकालीन गडकिल्ल्यांच्या टाकातील पाणी सैनिकांनी प्रत्यक्ष गडकिल्ल्यावर जाऊन कलशामध्ये एकत्रित करून आणलेले पवित्र पाणी कलश महाराष्ट्र शासनाच्या अधिपत्याखाली तेजस गर्गे संचालक पुरातत्व व वस्तू संग्रहालय संचालनालय मुंबई यांच्याकडे पुण्यामध्ये सुपूर्द करण्यात आला। सदर पवित्र पाण्याचा कलश 16 जानेवारी 2025 रोजी छत्रपती संभाजी महाराज यांच्या राज्याभिषेक दिनी संचालक तेजस गर्गे यांनी छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालयाचे अभिरक्षक प्रवीण शिंदे यांच्याकडे पाण्याचा कलश विधिवत सुपूर्द केला। यावेळी सामाजिक कार्यकर्ते महारुद्र तिकुंडे, सुभाष गायकवाड, गणेश शिंदे, अध्यक्ष दुर्गनाथ ट्रेक ग्रुप उपस्थित होते। यावेळी प्रथमतः तेजस गर्गे संचालक आणि वस्तू संग्रहालय विभाग मुंबई यांनी शिवप्रतिमेस व छत्रपती संभाजी महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार घालून अभिवादन केले। तदनंतर संचालक तेजस गर्गे यांनी शिवकालीन वाघनखे यांचे दर्शन घेतले व संग्रहालयाची पाहणी केली। यावेळी अभिरक्षक प्रवीण शिंदे यांनी त्यांना सर्व दालनाची माहिती दिली। त्याच्याप्रमाणे मी उपस्थित राहून महाराष्ट्र शासनातर्फे हा कलश स्वीकारला आहे आणि हा कलश आता डिस्प्लेसाठी सातारा निवडून येथे कलशाचं महत्त्व काय नक्की, कलशामध्ये नक्की काय आहे? आधीच मी सांगितलं तसं सगळ्या गड किल्ल्यांच्या टाक्यांमधलं पवित्र पाणी आहे, जिथं कदाचित त्या टाक्यातलं पाणी छत्रपती शिवाजी महाराज प्यायलेले असतील, छत्रपती संभाजीराजे प्यायले असतील, ताराराणी प्यायले असतील, ह्याच टाक्यातलं पाणी आता ह्या कलशात आहे। हा कलश जो आहे तो कायमस्वरूपी देत राहणार आहे की? आमचा प्रयत्न आहे साताऱ्यात जावा असा, आणि किंवा कदाचित ह्या प्रदर्शनावर तात्पुरता तो नागपूर, कोल्हापूर इथे जाईल आणि शेवटी आपण परत तो साताऱ्यातच प्रस्थापित होईल अशी व्यवस्था करू।